हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। महाराष्ट्रातल्या जागा वाटप जर पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा, एवढी केविलवाणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती। पारंपरिक सांगलीची जागा, पारंपरिक भिवंडीची जागा, या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आलेल्या आहेत आणि काँग्रेसची बोलवण फक्त 17 जागेवर होते आहे। याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होत आहे। महाराष्ट्रातले नेते खुश कामे आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रातले नेते प्रचारासाठी आणावं लागतं। असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात। दानवेंच्या ह्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही। आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहेत की जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे। आता वक्तव्य असं आहे की मला हे सांगा, मग त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात मग त्यांनाही गरज का भासते? या आरोपात काही तथ्य नाही आहे। सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं। निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे, त्यात कुठल्याही नेत्याला आणणं पाचारण करणं काही चुकीचं नाही आहे। आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लक्ष त्यांच्या सभेकडे लागले, काय वाटतं? निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शाह साहेबांना भेटले होते। त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन बहुधा भाजप आणि मित्रपक्षांच्या बरोबर राहील, अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला करायला हरकत नाही। राज्यातील निवडणुका ह्या मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे, असं संजय राऊत म्हणतात। देशातील निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही, अशाच प्रकारची निवडणूक आहे। विरोधी पक्ष हतबल आहे, नेतृत्वाचा अभाव आहे। महाराष्ट्रातल्या जागा वाटप जर पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा, एवढी केविलवाणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती। पारंपरिक सांगलीची जागा, पारंपरिक भिवंडीची जागा, या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आलेल्या आहेत आणि काँग्रेसची बोलवण फक्त 17 जागेवर होते आहे। याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होत आहे। सांगलीच्या जागेवर असं वाटतं का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली? काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी, काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ते कमकुवत आहे, त्याचा परिणाम आहे। एकनाथ खडसे यांना ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले की एकनाथ खडसे विजलेला दिवा आहे आणि आज त्या विजलेल्या दिवाला भाजपमध्ये घेण्यासाठी तयारी दाखवली। राजकारणामध्ये कोणी विजत नाही आणि कोणी लागत नाही। राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे आहे त्याचा दिवा पॉवरफुल होतो। क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।